श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। लाखो भाविकांची श्रद्धा यात्रा। श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवी यात्रेला भाविकांचा महासागर। महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवीची यात्रा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत मोठ्या भक्तिभावात पार पडत आहे। यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 असून या दिवशी देवीचा महानैवेद्य म्हणजेच बोणी व पालखी प्रदक्षिणा कानड्या लाडीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली होती। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली नवसाला पावणारी जागृत देवी म्हणून ओळख असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवी हे सुप्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे। दरवर्षी श्री क्षेत्र चिंचली येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। या वर्षीची यात्रा रविवार दिनांक 1 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भरवण्यात आली असून या यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार 5 फेब्रुवारी हा आहे। या दिवशी देवीला बोणी दाखवणे, महानैवेद्य व देवीच्या पालखीची भव्य प्रदक्षिणा। श्री क्षेत्र चिंचली येथील मायाक्का देवीचे मंदिर कर्नाटक राज्यात असले तरीही महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने येथे दर्शनासाठी येतात। त्यामुळे या देवीला कानडी लाडी असेही म्हटले जाते। या यात्रेसाठी भाविक 1 महिना आधीपासूनच तयारीला लागतात। घराची गोमूत्र शिंपडून स्वच्छता करणे, बैलगाडी तयार करणे, बैल धुवून रंगवणे, बैलजोडी व बैलगाडी सजवणे अशा परंपरागत पद्धती आजही मोठ्या भक्तीने जपल्या जातात। आजही अनेक भाविक बैलगाडीने यात्रेला जाताना दिसतात। काळानुसार बदल होत असून एसटी महामंडळाच्या विशेष बसेस गावोगावातून यात्रेसाठी सोडण्यात आलेल्या आहेत। या बसेसमधून भाविक श्री क्षेत्र चिंचली येथे येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून दर्शन घेऊन परतत आहेत। 4 चाकी, 8 चाकी, 12 चाकी वाहने व मोठे कंटेनर यावर लाऊडस्पीकर लावून कानड्या लाडीची गाणी मोठ्या आवाजात वाजवत भाविक भक्तगण या यात्रेला जातात। महिला भगिनी माईकवर देवीची गाणी म्हणत भक्तिभाव व्यक्त करताना पाहायला मिळतात। यात्रेला जाताना भाविक अथणी जवळील कृष्णा नदीत स्नान करून पुढे मार्गक्रमण करतात। पुणे, मुंबई, गोवा इथून मोठ्या प्रमाणावर भाविक विशेष ट्रॅव्हल्सने यात्रेसाठी येतात। यात्रेच्या कालावधीत श्री क्षेत्र चिंचलीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचेही भाविकांनी भरलेले असतात। जत येथील श्री भाग्यवंती देवी व श्री मायाक्का देवीचे पुजारी श्री बसवराज अलगूर महाराज व सौ सुवर्णाताई अलगूर हे देवीची पालखी मोठ्या वाहनांमधून घेऊन दरवर्षी शेकडो भाविकांसह श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवीच्या दर्शनासाठी जात असतात। या पालखीला मंदिरात विशेष मान असून देवीची भेट घडवून आणली जाते। खण नारळाने ओटी भरून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून 1 दिवस मुक्कामानंतर पालखी परत आणली जाते। जरी यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार असला तरी ही यात्रा जवळपास 1 महिना सुरू राहते। दरम्यान या यात्रेचा सविस्तर आढावा घेत बीबीएम न्यूजचे संपादक बसवराज महाराज अलगूर यांनी देवस्थान अध्यक्षांची खास मुलाखत घेतली आहे। तसेच प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन यात्रेतील भाविकांच्या मुलाखती घेऊन यात्रेची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली। यामध्ये जितेंद्रराव राचोजीराव देसाई, चिंचोलीकर सरकार, श्री मायाक्का देवी देवस्थान अध्यक्ष यांची विशेष मुलाखत घेण्यात आली असून या यात्रेचे नियोजन, भाविकांसाठी सुविधा व भविष्यातील योजना याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली। शिस्तबद्ध नियोजन, भक्तिभाव व परंपरेचे जतन यामुळे श्री क्षेत्र चिंचली मायाक्का देवीची यात्रा भाविकांसाठी एक अविस्मरणीय श्रद्धा यात्रा ठरत आहे। नमस्कार,
आज आपण चिंचली देवस्थान येथे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुका चिंचली या गावी 18 फगड जातीचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री मायाका देवी चिंचली येथील देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत ते चिंचोलीकर देसाई सरकार हे राजे आहेत तिथले आणि पूर्वीपासून हे देवस्थानचे संपूर्ण कारभार हा तेच पाहत आहेत आणि त्यांच्याकडून आपण संपूर्ण देवीचा महिमा यात्रा संबंधित या सर्व गोष्टी जाणून घेणार आहेत. चला तर मग आपण आज राजेंशी बोलू. राजे साहेब, BBM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि नमस्कार. ही चिंचणी यात्रा जी आहे ह्याला जवळजवळ 5 ते 6 राज्यातून लोक येतात. कधी महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, तमिळनाडू आहे, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश इथून लोक येत आहेत. तर आपण ह्या देवस्थानची पिढ्यानपिढी हे कारभार आपण पाहत आहे. तर ह्या देवी संदर्भात आणि यात्रेसंदर्भात आमच्याशी भक्तांना माहिती सांगा. आता हे देवीची यात्रा म्हणजे आता आमच्या इथं मानलं जातं की मागच्या पौर्णिमेला देवी माहेरी जाते, म्हणजे मानदेशामध्ये सगळ्या भक्तांना भेटायला जात असते. तर म्हणजे आपण इथं म्हणतो की बाबा देवी आपल्या चिंचलीतून मानदेशात गेली, पण तिथं सगळ्या भक्तांना भेटतात, त्यांची अडचणी वगैरे ते निवारण करत असतात. म्हणजे त्यांची आध्यात्मिक पद्धतीने तिथं होत असते. तर ते झाल्यानंतर आता मागच्या पौर्णिमेला गेलं, ह्या पौर्णिमा देवी नदीच्या पलीकडे थांबलेले असतात आज, म्हणजे त्यांच्या ते आध्यात्मिक पद्धतीने. हां, तर उद्या म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उद्या आम्ही चिंचली गावाच्या वतीने त्यांना स्वागत करायला आमंत्रित करायला जातो. तर हे असं आहे की त्यांनी ज्या वेळेला मानदेशातून येत असतात तर ते त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे भक्त मंडळी येत असतात. तर ते त्या स्वरूपातच जत्रा होत असते. म्हणजे आता जास्त करून आपण ज्यावेळेला बघतोय की देवीच्या म्हणजे ज्या बोनं असते, म्हणजे जे नैवेद्य असते, तोपर्यंत जे लोक येतात ते सगळे मानदेशातले आणि इतर देशातले म्हणजे उत्तरेकडले असतात. मग ही कालोनकाल प्रथा केलेली आहे, म्हणजे झालेली आहे. आणि हे देवीचं मूळ स्वरूप म्हणजे इथं देवी आलेली तेव्हा किलन किट्टू 2 दैत्य होते, त्यांना सवार करायसाठी आलेली देवी. तर आमची ग्रामदेवता पहिले हिरेदेवी होती. हिरेदेवी हे सरस्वती अवतार थोडं संकट आला ह्या राक्षसांकडनं, तर हिरेदेवी आणि ब्रह्मदेवानी देवीची आराधना करून त्यांना हे संकटातून दूर करायला आवाहन केले. तर देवी इथे येऊन ते दोन्ही राक्षसांना सवार केले आणि तेव्हापासून देवीचं इथं सहवास आहे आमच्या स्त्रीमध्ये. तर हे एकच महिना ज्यावेळेला ते भक्तांना भेटायला जातात ते या स्वरूपी परत येताना हे जत्रा होत असते. म्हणजे देवी ज्या वेळेला मानदेशाला जाऊन परत माघारी येत असताना आणि आल्यानंतर तुम्ही आता उद्या जाऊन देवीला नदीच्या पलीकडून बोलून आणता पूजेवरून, काय असतं ते काय? आता उद्या आम्ही सकाळी पूजा करतो आणि नाव पालखी वगैरे जाते नाही, फक्त माळकरी सगळे आमच्या घरातले नदी काठला पूजा देवीला आव्हान नाव येते ते नावाचीच पूजा साडी वगैरे छाया वगैरे त्यांची पूजा करून घेतो. उद्या देव उतरतात म्हणजे वर्षात काही वेळातच ते शिंगू बिडूनचे जे मुलगे असतात त्यांना कपाटांत काढलं जातं. म्हणजे त्यांच्या आरती जत्रेपर्यंत म्हणजे जत्रापर्यंत ठेवलं जातं. ते व्यवस्थित ते पूजा बिघून असते. तर हे उद्या देव उतरतात आणि जत्रा हे उद्यापासून सुरू होते. वर्षात एकदाच रात्री 12 वाजता पालखी फिरते. पालखी या एकच जे जत्रेमधली पालखी आहे ती 12 वाजता म्हणजे एका टायमाला 9 वाजता असते. तर हे 5 दिवस 9 वाजता फिरणार आणि हे 5व्या दिवशी रात्री 12 वाजता फिरते. तेव्हा ते जत्रा फुटली. त्यानंतर जवळजवळ मला वाटतं या पौर्णिमापासून ते 5 पाकळ्यांमध्ये पुढची पौर्णिमा जवळजवळ लोक येत असतात. ज्या लोकांना एकदम गर्दीमध्ये त्यांना
तर ती पाच पाकळणी 5 रविवार जरी आली तरी जत्रेत आल्यासारखं असतं. जत्रेचं महत्त्व म्हणजे असं मानलं जाते की ज्या वेळेला आपण जत्रेमध्ये दर्शन घेतोय तर 1 वर्षाचं दर्शन घेतल्यासारखं होतं. म्हणजे आपण जत्रेमध्ये देवीचं दर्शन घेतलं तर 1 वर्षभर आपण देवीचं दर्शन घेतल्यासारखं त्याचं महत्त्व आहे. तर हे सगळे भाविक पूर्णपणे देवीच्या श्रद्धेच्या मध्ये मग्न होऊन इथे येत असतात आणि त्यांना रात्री म्हणजे कुठेही झोपत असतात, कुठेही अगदी श्रीमंत लोकांपासून गरीबपर्यंत इथं चिचली गावामध्ये जिथे जागा मिळेल तिथं नैवेद्य करतात आणि देवीसाठी ते म्हणजे थंडीमध्ये असून दे किंवा उन्हाळ्यामध्ये असून दे काही न विचार करता एक पूर्ण हा जो उत्सव आहे किंवा तो यात्रेचा माहोल आहे तो अतिशय आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. अगदी रात्री 12 वाजता नदीला जातात, तिथं आंघोळ करतात, डोक्यावर पाणी घेऊन येतात आणि इथंच स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य अर्पण करतात. अगदी असेल त्या परिस्थितीमध्ये लोकांचे जिथं जसं तुम्ही म्हणाल तसं उघड्यावरती जागा भेटेल तिथं अगदी गरीब श्रीमंत सर्व वर्गाची लोक इथं येऊन पावित्र्यानं ते नैवेद्य बनवतात आणि ते वाजत गाजत मंदिरामध्ये घेऊन देवीला दाखवतात. आता हे असं का होतं याच्यावर आम्ही विचार केला. म्हणजे असं एक आमचे एक्सपिरियन्स आहे आणि भक्तांचा आणि तुमचा इथं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला आम्ही देवस्थानमध्ये हे सगळ्यांना सांगितले आणि सगळ्यांचे अनुभव असे आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये जे काय होणार नाही असं तुम्हाला कल्पना असेल तर तुम्ही देवीला मागलं तर ते होत असतं. म्हणजे कसं असतंय तर होणारं काम तर माणूस बी करू शकतो, न होणारं काम देवीच करू शकतो. तर सगळ्यांना ह्या प्रकारचा अनुभव झाल्यानंतर ते नवस फेडायला किंवा त्याचं देवीला एक रिस्पेक्ट द्यायला म्हणून ते जत्रेला येत असतात. त्यासाठी हे श्रीमंत किंवा गरीब ह्याच्यात गरिबांची मध्ये संपूर्ण प्युअर भक्त तर त्याच्या जीवनाच्या अनुभवामुळं इथे येऊन ह्या प्रकारे वागत असतात. विशेष अनेक म्हणजे इतर देवाला ठराविक जातीचे किंवा ठराविक वर्ग जातात. चिंचणी मायका ही एकच अशी देवी आहे की संपूर्ण सगळ्या जातीतील लोक, सगळ्या 18 पगड जाती, आबतेदार, बलुतेदार असतील, श्रीमंत असतील, ब्राह्मण असतील, मराठा असेल, धनगर असेल आणि इतर सगळे सगळ्या मुसलमान समाज मुसलमान सुद्धा समाज हा देवीला येतो. हे एक वैशिष्ट्य आहे आणि असं ह्या देवीचं वैशिष्ट्य इतर कुठेही म्हणजे देवी साक्षात पावत असते. तो ज्याला ज्याला अनुभव झालाय ते देवीचा आशीर्वादचा ते त्याच्याप्रमाणे तो येतच असतो. तर तिथं प्रत्येक जातीचे वेगवेगळ्या जातीच्या लोकांना सुद्धा आता देवी मागच्या महिन्यात जात असते संपूर्ण गाव नैवेद्य करून आणि आता उद्या नैवेद्य येते तर संपूर्ण गाव नैवेद्याने आता सगळं आपण इथं मला वाटतं अंदाजे 20 ते 25 लाख लोक येतात असा अंदाज आहे. तर यात्रेचे नियोजन आहे त्याचं काय काय स्वरूप असणार बोलायला जवळ या यात्रेमध्ये जवळजवळ 20 ते 25 लाख भाविक ते येतात. तर आपल्या यात्रेचं यात्रा कमिटी म्हणून देवस्थानच्या वतीनं आपलं काय काय नियोजन असतं, प्रशासनाचं काय काय सहकार्य असतं थोडं ते याबद्दल माहिती. आता तसं बघायला गेलं तर आमच्या गावाची संख्या 28,000. तर 28,000 जनसंख्याच्या गावामध्ये 20 लाखाच्या आसपास भाविक येतात. तर हे तसं देवीच्या चमत्कारानेच हे सगळं बाहेर. त्यातनं प्रशासन, पोलीस व्यवस्था, पाण्याची सोय, इतर लोकांना राहायला जागा वगैरे ते करत असतात. तर मला व्यक्तिगत असं म्हणायचं आहे की एका 28,000 जनसंख्येच्या गावामध्ये 20 लाख लोक ज्या वेळेला 5 दिवसापर्यंत वावरून जातात ते देवीच्या चमत्कारिक शक्तीनेच होत असते. बाकीचं असेल जे काय लोक आहेत काय काय आता दर्शन घेतल्यावर पाण्याची सोय केलेली आहे. जळलपूर रोडला येताना तिथं उसाचे रस्ते आले. म्हणजे भाविक आता वाटेत सुद्धा जसं आपण सेवा द्यायला पंढरपूरच्या दिंडीला सेवा देतात तसं इथे देवीच्या येणाऱ्या स्वयंसेवक फुकट सेवा करत असतात.
हा एक चमत्कार म्हणावा लागेल. 28,000 लोकसंख्येच्या गावामध्ये 20 लाख लोक मिळून 5 दिवस नांदी करतात, राहतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. आणि अगदी म्हणजे थोडक्याच प्रशासनाच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये ही यात्रा पार पडते आणि 20 लाख लोक व्यवस्थितरित्या ही यात्रा पार पडून जाते. हे खरंच हा देवीचा चमत्कार म्हणावा लागेल ही की ही यात्रा व्यवस्थित पार पडते. यात्रेच्या दिवशी नैवेद्य काय राजघराण्याचा पहिला असतो का कसं असतं काय? यात्रेच्या दिवशी कसं असतं, प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा नैवेद्य देवीला पोच करत असतात. जसं पहिल्या दुसरा असं काय म्हणजे सर्वसामान्यापासून ते सगळ्यांचा नैवेद्य एकाच वेळेला देवीला अर्पण केला जातो. खास मान म्हणून असं कोणालाही नाही. आणि देवी सर्वांसाठी देवीचे हे द्वार एकसारखं आहे. भक्तांना भाविकांना माझी विनंती आहे की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण येत आहात, हे आम्हाला आपलं येण्याची या लागलं हे आम्हाला गौरव वाटते. आम्ही तुम्हाला कितीतरी सोय करावं असं आमची इच्छा आहे आणि तुमची कुठेही गैरसोय झाली तर आम्हाला माफ करा आणि या देवीचे दर्शन घ्या. आम्ही सगळं तुम्हाला जागे जागी वेळोवेळी काय अडचण असतील त्याला आम्ही मदत करायला आहेच. आणि तुम्ही आमच्या गावी येत आहे हे आम्हाला एक गौरवाचा विषय आणि ह्याच्याबरोबर आम्हाला असे वाटते की देवी आमच्या गावामध्ये आहे हे फार मोठं पुण्य आहे आम्हाला. आणि त्या पुण्यामुळे तुम्ही इथे येत आहे आणि आमचं सगळ्यांना तुम्हाला सेवा करायची एक संधी मिळते आणि तुम्हाला सेवा करतोय हे म्हणजे आम्ही देवीची सेवा करतोय विचार करूनच करतो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.